स्टार्ट। उदय देशपांडे सर, समर्थ व्यायाम मंदिर म्हटलं की जी नावं डोळ्यासमोर येतात त्यातलं प्रमुख नाव म्हणजे देशपांडे सर। आणि आज उदय देशपांडे सरांना पद्मश्री पुरस्कारांनी सन्मानित केल्यानंतर सर्वप्रथम सगळ्या व्यायामशाळेतल्या म्हणजे समर्थ व्यायाम मंदिरमधल्या प्रत्येक व्यक्तीला याचा मनस्वी आनंद नक्कीच झाला असेल। कारण कुठे ना कुठेतरी प्रत्येकाला त्याच्या आयुष्यामध्ये त्याच्या जडणघडणीमध्ये देशपांडे सरांचा वाटा नक्की आहे। आणि खास करून आमच्यासारखे अनेक वर्ष जे संस्थेत आज कार्यरत आहेत त्यांच्या मागे खऱ्या अर्थाने ऊर्जा किंवा ज्यांना शिकवलं गेलं आहे अशी जी काही व्यक्ती आहे ती म्हणजे देशपांडे सर। पद्मश्री पुरस्कार खऱ्या अर्थाने बघायला गेलं तर त्यांना खूप उशिरात दिला गेला असं मी किंबहुना म्हणेन। कारण मोदी सरकारसारखं सरकार की जे शोधून एक हिरे आणि रत्नांना पुरस्कार देतं, आमचं रत्न कसं काय त्यांच्या नजरेत सटकलं हे आम्हाला लक्षात येत नव्हतं। आणि आज त्यांना पुरस्कार मिळाला त्याचा खऱ्या अर्थाने आनंद मिळतो। समर्थ व्यायाम मंदिर आता येत्या गणेश चतुर्थीला 100व्या वर्षामध्ये पदार्पण करते आणि अशा वेळेला ही एक प्रकारचा शुभ संकेत मी मानतो। देशपांडे सरांना छत्रपती पुरस्कार कार्यकर्त्याचा मिळाला, दादोजी कोंडदेव पुरस्कार हा प्रशिक्षकाचा मिळाला आणि जीवन गौरव पुरस्कार महाराष्ट्र शासनातर्फे दिला गेला। केंद्र सरकारचं खऱ्या अर्थाने एक प्रकारचं एक मुकुटमणी म्हणा त्याच्यावरती चढवला गेला पद्मश्री पुरस्कार दिल्याने। मलखांब करता खऱ्या अर्थाने पूर्ण आयुष्य ज्यांनी वाहून घेतले। म्हणजे अनेकांना असं वाटतं की समर्थ मंदिरमध्ये ज्या वेळेला सर असतात त्यावेळेला व्यायामशाळेचा सकाळचा ऑफिसमधला दिवा चालू असला म्हणजे सर आहेत आणि सकाळी साधारणतः 5-5:30 वाजल्यापासून ही व्यक्ती रात्री 10-10:30 11पर्यंत सातत्याने एकच ध्यास आणि एकच विचाराने असते ती म्हणजे मलखांबाचा कसा प्रचार आणि प्रसार होईल, कुठच्या देशात कुठच्या प्रदेशात शिकवलं जाईल। आणि हे खूप कौतुकास्पद आहे। मी जेव्हा माझ्याकडे कार्यकर्ता म्हणून मी बघतो खेळाचा प्रचार कसा करावा आणि कसा वाढवावा हे या व्यक्तीकडनं शिकावं असं मी प्रत्येक क्रीडा संघटनांना नक्कीच सांगेन। ज्या खेळाला महाराष्ट्र राज्यामध्ये हल्ली 1-2 जिल्ह्यामध्ये जिथे हा खेळ खेळला जात होता तो खेळ आज जवळपास सगळ्या जिल्ह्यांमध्ये खेळला जातोय, आज जवळपास सगळ्या राज्यामध्ये खेळला जातोय, केंद्र शासनाच्या केंद्र प्रशासित प्रदेशात खेळला जातोय। इतकंच नाही तर आज प्रत्येक देशांमध्ये तो कसा खेळला जाईल याकरता किंबहुना 50 ते 55 देश पालते देशपांडे सरांनी घातले असतील। आणि हे करत असताना कुठेतरी कोणतरी आपल्याला काहीतरी आर्थिक पाठबळ देते आणि त्याच्या जीवावरती आपण करतो असं नाही, हे स्वतःच्या इच्छेने। म्हणजे सर जेव्हा शासनाच्या कर्मचारी म्हणून होते त्यावेळेला सकाळी इकडे येऊन ते ऑफिसात जाणार, ऑफिसातनं थेट परत व्यायामशाळेत येणार, हे अनेक वर्ष आम्ही स्वतः पाहत आले। सरांकडनं आम्ही जेव्हा शिकलो म्हणजे एक प्रकारचं सरांकडे आम्ही गेलो तर त्यांच्याकडनं एक तर लिखाण कसं बोलावं, काय लिहावं, डायरी मेंटेनन्स रोजनिशी कशी लिहावी आणि त्यात काय काय असं पासून ते संस्था किंवा तुम्ही कार्यकर्ते कसे जोडावे, खेळाडू कसे घडवावे इथपर्यंत अनेक गोष्टी त्यांच्याकडनं शिकल्या। मला असं वाटतं की मी स्वतः दादोजी कोंडदेव पुरस्कार त्यांच्या पाठोपाठ झालो। या माझ्या जडणघडणीमध्ये मी भले खो खो खेळातला असला तरी माझ्या जडणघडणीमध्ये 100% वाटा हा देशपांडे सरांचा होता। आणि माझ्यासारख्या अनेक वेगवेगळ्या खेळांमध्ये सुनील सवणे असतील ॲथलेटिक्समध्ये पासून अनेक असे तुम्हाला मी सांगू शकतो की जे प्रशिक्षक म्हणून त्यांनी यशस्वी वाटचाल केली, अनेक राष्ट्रीय खेळाडू घडवले, अशांच्या पण जडणघडणीमध्ये देशपांडे सरांचा वाटा। म्हणजे हे फक्त मलखांबापुरते मर्यादित नव्हते तर इतर खेळातले अनेक चांगले कार्यकर्ते प्रशिक्षक यांनी घडू शकले, यात त्यांचं यश नक्कीच आहे। मलखांब करता तर मी 100% सांगेन मलखांबातल्या प्रत्येक खेळाडूने प्रत्येक प्रशिक्षकांनी त्यांचे आभार मानले पाहिजे। कारण आज मलखांबाला ओळख, या देशी खेळाला ओळख ज्या व्यक्तीने दिली ती म्हणजे उदय देशपांडे सर, हे मी 100% सांगू शकतो। कारण नुसतंच राजकीय पक्ष किंवा कुठल्याच्या तरी समोर
डेमॉन्स्ट्रेशन दाखवणं नाही, तर खऱ्या अर्थाने ते पाठीमागे लागून त्या ठिकाणी वेळ प्रसंगी 4-4, 5-5 वेळा जाऊन शासनामध्ये खेळ कसा येईल, प्रत्येक शाळेमध्ये कसा येईल, युनिव्हर्सिटीमध्ये कसा येईल, पासून ते शासनाला मान्यता कशी मिळेल त्याकरता त्यांचा जो प्रयास होता तो बघण्यालायक होता. आणि अशा व्यक्तीला जेव्हा पुरस्कार मिळतो तेव्हा खऱ्या अर्थाने कौतुक वाटतं, कारण कुठेतरी रेकग्निशन मिळालं असं वाटतं. याला कोणी दिला असं न म्हणता याला इतक्या उशिरा का दिला, हे जेव्हा वाक्य येतं त्यावेळेला त्या पुरस्काराचा खऱ्या अर्थाने सन्मान वाढतो असं मला वाटतं. आज देशपांडे सरांना पद्मश्री पुरस्कार मिळाला हे ऐकून माझ्यासारखा त्यांच्या खांद्याला खांदा लावून अनेक वर्ष आज कार्य करतोय, असे शब्द फुटत नाहीत. अभिनंदन हा शब्द फार तोडकरा आहे. आम्ही असं उगीच औपचारिकरित्या अभिनंदन म्हणत नाही, पण मनापासून मला असं वाटतं की आनंद झाला आहे. आणि माझ्यासारख्या अनेक खेळाडूंना, अनेक कार्यकर्त्यांना या निमित्ताने केंद्र शासनाचा आम्ही आभार मानतो, शासनाचा आभार मानतो की असं पुरस्कार देऊन त्या पुरस्काराचा सन्मान वाढवला आहे असं मी म्हणतो. धन्यवाद.